नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आज सुद्धा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुमच्या आवडीच्या शोमध्ये, तुमच्या सुंदर सुंदर रचना घेऊन. आणि आज जो आपण विषय दिलेला होता तो विषय होता शब्द, जे बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात. ते जेव्हा सुटतात तेव्हा समोरच्याच्या मनावर आघात करतात. ते जेव्हा सुटतात तेव्हा समोरच्याचं आयुष्यसुद्धा बर्बाद करू शकतात. या अनुषंगानं आपण एक चित्र दिलेलं होतं आणि त्या चित्राच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आजच्या शोमध्ये आलेल्या आहेत. आपण त्या रचनांकडे वळणार आहोत. शब्द आपल्याला माहीत आहे की शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया. तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. मी आरचे कैलास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या हक्काच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तर आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका चारोळीने करतोय की भावनांना आजार झाला, शब्दांचा बाजार झाला. भावनांना आजार झाला, शब्दांचा बाजार झाला. संयमाची तेव्हा परीक्षा झाली, संयमाची तेव्हा परीक्षा झाली, जेव्हा वेदनेचा कहर फार झाला, जेव्हा वेदनेचा कहर फार झाला. तर हा वेदनांचा कहर तेव्हा होतो जेव्हा शब्द जिव्हारी लागतात. वेदनांचा कहर तेव्हा होतो जेव्हा आपलंच कोणीतरी आपल्याला बोलतं, असे शब्द बोलतं जे बोचणारे असतात, जे तीक्ष्ण असतात, जे धारदार असतात आणि त्यामुळं मनं घायाळ होतात, नाही का. आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम आर्यवर्त सिडको नाशिकेतून मॅडमनी लिहिलंय. मॅडम लिहित आहेत शस्त्रवाणी या शीर्षकाखाली की वाणी तुनी सुटतात शब्द जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांपरी, वाणी तुनी सुटतात शब्द जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांपरी. थेंब रक्ताचा न सांडताही जखमा भळभळती उरी. क्या बात आहे. थेंब रक्ताचा न सांडताही जखमा भळभळतात उरी. निशाणा एकदा लागता, निशाणा एकदा लागता पश्चातापाला ठाव नसे, पश्चातापाला ठाव नसे. आयुष्यभर जगणे आले मिरवीत त्या जखमांचे ठसे, मिरवीत त्या जखमांचे ठसे, मिरवीत त्या जखमांचे ठसे. क्या बात आहे, क्या बात, वाह. तर पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम आर्यवर्त यांची सिडको नाशिकेतून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती आणि खूप अप्रतिमरित्या चित्राला साजेसे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती की रक्ताचा एक थेंब ही न सांडता जखमा या उरामध्ये भळभळतात आणि आयुष्यभर त्या जखमांचे ठसे आपल्याला मिरवत आयुष्य जगावं लागतं. त्या वेदनेला मनामध्ये घेऊन कुढत कुढत जगावं लागतं, असे ते घाव असतात. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की शब्द हे शस्त्र रे घायाळ करीते मन, शब्द हे शस्त्र रे घायाळ करीते मन. बंदुकीतील गोळी सम आघात तीव्रतो, बंदुकीतील गोळी सम आघात तीव्रतो. सलतो उरात माझ्या शब्दरूप हत्यार हे. वाह. सलतो उरात माझ्या शब्दरूप हत्यार हे. घायाळ होई रे जीव नासूर बने घावतो, घायाळ होई रे जीव नासूर बने घावतो, नासूर बने घावतो. आणि अगदी खरं आहे की शब्द हे शस्त्र असतं.
त्यामुळे मन घायाळ होतात आणि तो जो घाव असतो तो घाव नासूर बनतो आणि मनामध्ये तो कायम जो आहे तो त्रास देत राहतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय, संसद भवनात उडतात असभ्य शब्दांच्या गोळ्या, राज्यघटनेतील तत्वांना लाजविणाऱ्या जळतात होळ्या, पक्षयुद्ध धर्मयुद्ध पेटवतात पक्षनेते धर्मवेडे, भारतात अपुची नशा, संसदेतील नियमशिष्टाचार पाळा, झुंडशाही रोका, लोकशाहीचा होईल हशा, लोकशाहीचा होईल हशा. तर संसद भवनामध्ये कधी कधी आपण पाहतो की असभ्य शब्दांच्या गोळ्या त्या ठिकाणी उडत असतात. त्या अनुषंगानं मॅडमने ही सुंदर अशी रचना पाठवलेली होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये शब्द की शस्त्र या शीर्षकाखाली सौ रेखा तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा येथून. शब्द की शस्त्र या शीर्षकाखाली रेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिलंय की बाण सोडलेला जसा परत कधी येत नाही, बाण सोडलेला जसा परत कधी येत नाही, शब्द कसेही उधळता हाती न राही काही. वाह, शब्द कसेही उधळता हाती न राही काही, शब्दांचे होता काटे अंतःकरणी टोचती, शब्दांचे होता काटे अंतःकरणी टोचती, फुलांसम शब्द असावे जे सदैव सुगंध देती, फुलांसम शब्द असावे जे सदैव सुगंध देती, सुगंध देती. वाह, आणि खरं आहे की शब्द हे शस्त्रासारखे असतात. जेव्हा सोडलेला बाण एकदा आपण सोडला की परत येत नाही, तसंच शब्दांचं असतं. एकदा शब्द निघून गेले की ते परत येत नाहीत. आणि शब्द जे आपण बोलतो ते काठ्यासम असावे की फुलांसम असावे. त्या अनुषंगाने मॅडमने लिहिलंय की शब्दांचे होता काटे अंतःकरणी टोचती. जर शब्द हे काठ्यासमान असतील तर ते अंतःकरणामध्ये टोचतात आणि फुलांसारखे जर ते शब्द असले तर ते कायम सुगंध देतात, ते जीवनाला सुगंधित करतात. शब्दांची खूप अप्रतिम आणि सुंदर अशी व्याख्या मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम लिहित आहेत जुन्नर येथून. सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलंय महती या शीर्षकाखाली की वाणीतून यावे कर्णस्पर्शी शब्द. क्या बात आहे, वाणीतून यावे कर्णस्पर्शी शब्द, जगनित्याची अगाध निर्मिती, जगनियंत्याची अगाध निर्मिती, पाझरावा मृदू शब्दरूपी झरा, संतांनी वर्णिली वाणीची महती. वाह वाह, वाणीतून यावे कर्णस्पर्शी शब्द, जगनियंत्याची अगाध निर्मिती, पाझरावा मृदू शब्दरूपी झरा, संतांनी वर्णिली वाणीची महती. मॅडम पुढे असं लिहित आहेत, सुसंस्काराचे दर्शन शब्दात, सुसंस्काराचे दर्शन शब्दात, बोललेला शब्द परतत नाही, सुसंस्काराचे दर्शन शब्दात, बोललेला शब्द परतत नाही, आर्त मनावर खोलवर व्रण, उमगण्या उन्या पडे दिशा दाही, उमगण्या उन्या पडे दिशा दाही, आर्त मनावर खोलवर व्रण. वाह वाह. तर वाणीचं महत्त्व हे संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे की शब्द असे असावे की ज्यातून मृदू जो आहे तो झरा जो आहे पसरावा आणि पाझरावा. एवढंच नाही तर वाणीतले जे शब्द आहेत ते कर्णस्पर्शी असावे. आपलं बोलणं ऐकावंसं वाटलं पाहिजे समोरच्याला, कारण आपल्या शब्दांमुळे मनं जोडली जातात, शब्दांमुळे माणसं जोडली जातात, शब्दांमुळे प्रेम मिळतं, शब्दांमुळे जे आहे ते आपली खूप सारी कामं जे आहेत होतात. या निमित्तानं आपण पाहू शकतो बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी कोणी कर्मचारी असेल, कोणी व्यक्ती असेल, तर त्याला आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण त्याच्याशी कसं बोलतो यावरून आपलं ते काम होणार आहे किंवा नाही हे ठरलं जातं. बऱ्याच वेळा आपण कोणीही असो, आपलं काम अगदी कितीही मानाने पदाने लहान असेल मोठा असेल याच्याकडे पडू शकतं, परंतु जेव्हा आपली भाषा ही मृदू असेल, आपलं बोलणं हे मंजूळ असेल, आपलं बोलणं हे गोड असेल, आपलं बोलणं हे सबमिसिव्ह असेल, तर आपली ही अशक्यातली अशक्य कामंसुद्धा सहजपणे पार पडतात. परंतु आपण आपली पद, प्रतिष्ठा, श्रीमंती आणि स्वभावातला इगो या सर्व गोष्टी समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी किती मोठा आहे हे समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येकजण जो आहे तो स्वतःच्या जागी मोठा असतो. या जगामध्ये कुणीच कनिष्ठ आणि कुणीच श्रेष्ठ नाही, फक्त कामं वेगळी आहेत, परंतु
जो तो ज्याच्या त्याच्या जागी तेवढाच महत्त्वाचा, तेवढाच मोठा आणि तेवढ्याच मानाचा आहे. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर निश्चितपणे आपला स्वभाव बदलू शकतो, आपले शब्द बदलू शकतात आणि आपण जर सबमिसिव्ह राहिलो तर आपलं कोणतंही कामसुद्धा अडत नाही, नाही का? आणि श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत घेऊया मग एक छोटासा ब्रेक.